जय हरी शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची खरीप परिषद नवी दिल्ली इथं पुसा या भागात झाली आणि ही परिषद झाल्याच्या नंतर केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी उत्पादनाबद्दल माहिती दिली. त्यानंतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं आणि नेमकं या परिषदेमध्ये काय काय घडलं, नेमकं तिथं कशाचं त्यांनी मार्गदर्शन केलं आणि त्यापासून शेतकऱ्यांना काय फायदा होणार आहे आणि नेमकं शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे भाव का वाढत नाहीत हे तुमच्या यावरून लक्षात येईल. नेमकं या परिषदेमध्ये काय झालं आणि त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये काय सांगितलं याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. म्हणजे बऱ्याच गोष्टी ह्या तुमच्या लक्षात येणार आहेत की आपल्या शेतीमालाचे भाव न वाढण्याचं कारण काय आणि जे शासन वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवतं त्या योजना खरंच कशासाठी असतात हे तुमच्या लक्षात येईल. मित्रांनो, ही परिषद झाली दिल्लीतल्या पुसा इथं आणि 2 दिवसाची परिषद होती. 28 मे आणि 29 मे रोजी ही दिल्ली इथं पुसा इथं झाली. आता 2 दिवसाची परिषद झाल्याच्यानंतर केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सांगितलं की भारताला लाभलेली विशाल भौगोलिक आणि हवामानविषयक विविधता लक्षात घेऊन सरकारने सल्ला प्रक्रिया राष्ट्रीय कृषी परिषदेच्या कक्षेबाहेर विस्तारली आहे आणि आता प्रादेशिक परिषदांचे आयोजन करायला देखील सुरुवात केली. आता कृषी क्षेत्राची जी कामगिरी आहे त्यावर ते काय म्हणतात, यावर्षी अन्नधान्य उत्पादनाचे आधीचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. कोणी? शेतकऱ्यानं. केंद्रीय कृषी मंत्री म्हणाले की वर्ष 2025-26मध्ये भारताचे एकूण अंदाजित अन्नधान्य उत्पादन 376.563 दशलक्ष टन आहे आणि हे प्रमाण गेल्या वर्षीच्या उत्पादनापेक्षा 18.8 दशलक्ष टनांनी जास्त आहे. म्हणजे शेतकऱ्यांनी उत्पादन काढलेलं आहे. पण आता जो महत्त्वाचा प्रश्न आहे, त्या शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव का मिळत नाही हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. लक्षात आलं तर नक्कीच कमेंट करा. भारताने तांदूळ उत्पादनात देखील एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. देशातील तांदूळ उत्पादन 154.024 दशलक्ष टनापर्यंत पोहोचले आहे आणि आपला देश आता चीनला मागे टाकून तांदूळ उत्पादन करणारा जगातील पहिल्या क्रमांकाचा देश झाला आहे. केंद्रीय मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार देशातील गहू उत्पादन 120.657 दशलक्ष टनापर्यंत पोहोचले असून मक्का उत्पादनाने 55.092 दशलक्ष टनाची पातळी गाठली आहे आणि या दोन्ही उत्पादनांनी विक्रमी पातळी गाठली आहे. त्यानंतर शिवराज सिंह चौहान पुढे म्हणाले, देशाने तेलबियांच्या उत्पादनात देखील महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. यावर्षी देशात तेलबियांचे उत्पादन 43.059 दशलक्ष टन राहील असा अंदाज आहे. त्यामध्ये भुईमूग उत्पादन 13.074 दशलक्ष टनापर्यंत पोहोचले आहे. पुढे केंद्रीय मंत्री काय म्हणतात, डाळीच्या उत्पादनाने देखील वाढ नोंदवली असून येत्या काही वर्षात डाळीच्या उत्पादनात आणखी वाढ होण्याची दाट शक्यता आहे. आता एक लक्षात घ्या मित्रांनो, जर उत्पादनात एवढी वाढ होत असेल मग शेतकऱ्यांच्या शेतीमालाच्या भावात सुद्धा वाढ होणं गरजेचं आहे. आता हे जे शासकीय योजना आहे या माध्यमातून यांना वाढ झाली म्हणजे याचा फायदा काय होतो की सर्वांना स्वस्तात या सगळ्या गोष्टी भेटतात. मग ते डाळीच्या असो, तेलबिया असो किंवा इतर कोणत्याही गहू असो, तांदूळ असो, हे सगळं लोकायला स्वस्तात कसं मिळेल यासाठी हे उत्पादन वाढवणं शासनाच्या दृष्टीनं गरजेचं आहे. मात्र शेतकऱ्याच्या दृष्टीनं त्या शेतमालाला भाव मिळणंसुद्धा तितकंच गरजेचं असतं. आता या प्रसंगी पुन्हा ते काय म्हणाले, शेतकऱ्यांना केवळ पीक उत्पादनासाठीच नव्हे तर कापणी पश्चात व्यवस्थापन आणि जोखमीपासून संरक्षण यासाठी देखील पाठबळ असणे गरजेचे आहे. केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी कृषी क्षेत्रासाठी पुरेसा वित्तपुरवठा करण्याचे महत्त्वसुद्धा अधोरेखित केलेलं आहे. आता मित्रांनो, या परिषदेमध्ये उत्पादनाबाबतीत त्यांनी सांगितलं, मात्र शेतमालाला जो काही भाव मिळाला पाहिजे त्यावर ते काहीच बोललेले नाहीत आणि खरी गरज आहे शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव मिळण्याची. त्यामुळे शेतकऱ्यांनीसुद्धा आपल्याला जी नगदी पिकं परवडतील तीच पिकं आज घेण्याची काळाची गरज आहे. नाही तर बस शासन ह्या अशा योजना राबवतं जसं सगळ्या देशातील जनतेला खायला प्यायला ह्या गोष्टी मिळाव्या या दृष्टिकोनातून,
तर त्यामुळं शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव मिळत नाही. त्यामुळं शेतकऱ्यांनीसुद्धा नगदीची पिकं घेणं ही आज काळाची गरज आहे. याबद्दल तुमचं काय मत आहे नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.